मार्ग दावनी गेले अधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. मोडोनी अनाना मते देती सिद्धांत सौरसू, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. यौंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुतां संजीवयत्य किल शक्तिधर स्वदाम्नां. अन्याउचस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रेः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करू प्रथम पाण्डुरङ्गा करू प्रथम करुणा करा दयाळा. तुताऱ्यांचा आवाज कमी कर, साऊंडला आवाज दे. कमी ठेव म्हणजे गोड वाजल ते. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. संपाद्य ज्ञानंच विदायी भक्तिं विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा. यावर करावा अवघेरू. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा. लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेरू. मार्ग दावनी गेले अधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महानुराष्ट्र ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचे कृपापात्र शिष्य असताना निळोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे निळोबराय तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करत आहेत. ए बाबांनो, ज्यांना जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचं आहे, ज्यांना जीवनामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याने भलत्या कोणाच्या मागं जाण्यापेक्षा पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले
त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित त्याच्या जीवनामध्ये कल्याण होईल, असं गोड मार्गदर्शन या अभंगामध्ये निळोबराय करतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला नाम जप यज्ञ सोहळा कशाने चालू आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्व मंडळीला ज्ञात आहे. भगवान कन्हैयाचा जन्म उत्सव आहे आणि त्यामध्ये श्री गुरु नामदेव महाराजांचा सुद्धा जन्म उत्सव आहे. आणि त्यानिमित्त 4थ्या दिवसाची सेवा बाबांच्या वतीनं माझ्याकडे आलेली. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळीसमोर ठेवायची. थोडी शांतता जर ठेवली आणि थोडं जर लक्ष दिलं तर कीर्तन आनंदात होईल. कारण की हॉल असल्यामुळे थोडा माईक लागायला प्रॉब्लेम येतो. तू थोडासा याच्यात जीव होता, म्हणजे शिट्टी नाही मारलं पाहिजे, फक्त गोड थोडा बेस द्यायचा, ट्रबल कमी कर. शिट्टी मारतो बघ माझा माईक. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. लक्ष द्या कीर्तनाकडे. आपण पुण्यवान मंडळी आहात दादांनो, की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. शास्त्रकार सांगताय की भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदावय अज्ञान हेतु कृत मोहम्मदांध कारणाशम विदाय हि तदोदयते विवेकः. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय, काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण आवडत नाही. हे खूप चांगलं केलं. मला ते या सप्त्यातलं सगळ्यात आनंदाची गोष्ट कोणती आवडली बाबाजी माहिती आहे का? तुम्ही 7 ते 9 कीर्तन ठेवलं, 9च्या नंतर जेवण ठेवलं. यानं तुम्हालाही आनंद आहे आणि आमची सुद्धा लाईफ वाढतीये महाराज. याचं कारण 9ला कीर्तन संपलं की कीर्तनकारही फ्रेश असतो, ऐकणारेही फ्रेश असतात. इथं कमीत कमी 30% लोकांना कीर्तन ऐकायची इच्छा नाहीये. लक्ष द्या बरं कीर्तनाकडं. इथं माझ्या समोर जे काही मंडळी बसलेले आहे ना, यातले 30% लोक असे त्यांना अजिबात कीर्तनात अजिबात इच्छा नाहीये. पण काय करणार, कीर्तन झाल्याशिवाय जेवण नाहीये. इच्छा जरी नसली तरी कीर्तन ऐकावं लागतं. हा 7 ते 9चा फायदा आहे. विठ्ठल विठ्ठल भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. अगदी गोड नियोजन आहे महाराज. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे. मी सांगू तुम्हाला, मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून प्रामुख्यानं 2 उत्सव घडले पाहिजेत. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून प्रामुख्यानं 2 उत्सव घडले पाहिजेत. पहिला उत्सव देवाचा घडला पाहिजे तर दुसरा उत्सव साधूचा घडला पाहिजे. हल्ली काय झालंय माहिती आहे का, लोक देवाचाही उत्सव करत नाही, लोक साधूचाही उत्सव करत नाही. हल्ली लोकांना लोकांचे उत्सव करायची खूप हौस आलेली आहे महाराज. 90 वर्षांच्या डंगऱ्यांना सुद्धा असं वाटतं माझा वाढदिवस साजरा केला पाहिजे. 80 वर्षाच्या लोकांना सुद्धा असं वाटतं की माझी ॲनिव्हर्सरी साजरी झाली पाहिजे. खरं सांगू का, माणसाने माणसाचे उत्सव साजरे करणं आपल्या गावात. पाठीमागं बोलू नका, कोणीही बोलू नका पाठीमागं. विठ्ठल विठ्ठल
पाठीमागून येणाऱ्या लोकांनी आता पाठीमागच बसा, पुढे येऊ नका, थोडं लक्ष द्या फक्त माझ्याकडे. ऐका, माणसाने माणसाचे उत्सव साजरे करणं म्हणजे एक जुनी म्हण आहे, गाढवान शेत खाल्लं पापना पुण्य महाराज. माणसाने माणसाचे उत्सव साजरे केल्यानंतर पदरामध्ये काय पडणार आहे? काहीच नाहीये. मनुष्याने एक तर देवाचा उत्सव साजरा करावा, एक नाही तर संतांचा करावा. देवाचा उत्सव का साजरा करायचा? अरे ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, एवढा सुंदर नरदेव तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय, त्या भगवंताच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतो, एक आपण रामनवमी साजरी करतोय, आपण दत्त जयंती साजरी करतोय, आपण वामन जयंती साजरी करतोय, आपण नरशे जयंती साजरी करतोय. मी याच्याही पुढे जाऊन सांगेल तुम्हाला. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, त्याच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण हे उत्सव साजरे करतोय. पण शास्त्र असं सांगतंय, देवाचा उत्सव नाही घडला तरी चालेल, पण साधूचा उत्सव माणसाच्या जीवनामध्ये घडला पाहिजे. एका हिंदी कवीने खूप सुंदर वर्णन केलंय, तो सांगतो पहा. मैं संतन को दास संत मेरे मुकुट मनी. देव सांगतो, अहो मी साधूचा दास आहे, मी साधूचा सेवक आहे, आणि संत माझे काय आहे? मुकुटमणी आहे. मग साधूचा उत्सव केला, संतांचा उत्सव केला की माझा देवाचा गदगद होतो महाराज. काय होतो? गदगद होतो. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे मायानो, आपल्या मराठवाड्यामध्ये एक पद्धत आहे सुवासनी जेव घालायची, आहे का तुमच्याकडे ती? त्या सुवासनी जेव घालत असताना दोन प्रकारची पद्धत आहे. एक तर सौभाग्यवती मायमावल्याला जेव घालतात, एक नाही तर शाळेतल्या छोट्या छोट्या मुलीला जेव घालतात, दोन. एका सावकाराच्या बायकोने सुवासनीचं जेवण ठेवलं आणि प्रमुख 11 जणीला बोलवलं. ऐका ऐका, सुवासनीचं जेवण आहे माझ्या घरी. जी माय माऊली सुवासनी जेवायला येणार तिला 5 ग्रॅमची अंगठी होती, चांदीचं ताट. आता सावकाराची बायको म्हणल्यानंतर आपल्याला काय कमी, आपण फक्त घेणम नास्ती देणम नास्ती वचनम किम दरिद्रता, ताण घ्यायचा नाही. 11 माय माऊल्या जेवायला गेल्या, त्यातल्या एका माय माऊलीनं 5-6 वर्षाचं लेकरू सोबत घेऊन गेले. नैवेद्य दाखवायचा आहे, ताट तयार करायचं. ते पोरग जसं गेलं तसं गुलाबजामूचं टोपलं होतं, त्यातले 2 गुलाबजाम काढले तोंडात घातले. सावकारणी चाय बायकोला राग आला. नैवेद्य दाखवायचा आहे सुवासनीला, सुवासनीला जेव घालायचं नाही. पोराने 2 गुलाबजाम खाल्ले. जशी ती सावकारीन पळत आली तसे 2 त्या गालाच्या पोराच्या गालात मारले आणि त्याचा हात धरला आणि त्याला बाहेर काढून दिलं. संपलं माझं उदाहरण. लक्ष द्या. 9 महिने 9 दिवस एखाद्या मायमाऊलीने एखाद्या लेकराला गर्भात वागवावं, तळ हाताच्या फोडासारखं जपवावं, अमृताहीपेक्षा पवित्र दूध पाजावं, आणि त्या लेकराला जर 2 गुलाबजामसाठी एखादी सावकाराची बायको मारत असेल, खरं सांगा ती मायमाऊली तिथं जेवण करेल का? सक्कीचा विषय चालला इथं, सावतारबाईचा नाही. हा जेवल का? नाही नाही. ती म्हणन बाई ही 5 ग्रॅमची अंगठी तुलाच घे, ते चांदीचं ताट तुलाच ठेव, माझ्या सोन्यासारख्या लेकराला 2 गुलाबजामसाठी मारती, नकोय, तुझा आग लाव तुझ्या जेवणाला. याच्या उलट ते मुलगा आल्यानंतर त्या सावकाराच्या बायकोने काय केलंय, सुवासनीला जेवू घालायचंय, नैवेद्य दाखवायचं, त्याच्या अगोदर त्या लेकराला मांडीवर घेतलं. काय घेतलं? त्या लेकराला मांडीवर घेतलं, त्याच्या गालावून हात फिरवला, त्याची पप्पी घेतली आणि त्या गुलाबजामच्या टोपल्यातून 2 गुलाबजाम एका वाटीत घेतले आणि चमच्याने त्या लहान लेकराला खाऊ घातले. आता खरं सांगा बरं, ते लेकरू जेवल्यानंतर त्याच्या आईला जेवायची गरज राहिली का? नाही ना. व्यवहार असा सांगतोय, लेकरू जेवल्यानंतर जशी आई तृप्त होते, लेकरू जेवल्यानंतर जसं आईचं पोट भरतं, तसं साधूचा उत्सव केल्यानंतर देवाचं पोट भरतं. हा परमार्थ आहे महाराज. आणि तुम्ही उमरजकर मंडळी एवढे भाग्यवान आहे की आपल्या ह्या कालावधीमध्ये भगवंताचा सुद्धा उत्सव आहे एक, आणि साधूचा सुद्धा उत्सव आहे 2. म्हणून आपण महत् भाग्यवान आहात. म्हणून मी मगाशी जो श्लोक वापरलाय, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंचलपते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांध कारणाशम विदाय हि तदोदयते विवेकः. अरे काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण नाही आवडतो. बहुत सुकृताची जोडीन म्हणून विठ्ठली. एक प्रमाण तुकोबरायचं सांगतो पहा. तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा. या बाबाचा
साजरा करायला मिळतो. आपण पुण्यवान आहात दादा. मी खरं सांगू का, तुम्ही या परिसरातील लोक भाग्यवान आहात महाराज, की थोर संतांच्या कुशीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला आहे. बरोबर आहे का नाही? एक सांगू, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. आणि अशा पवित्र संतांच्या जन्मोत्सवानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. अभंग मी निळोबरायचा घेतलाय, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे निळोबराय सांगतात, ज्यांना जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचंय अशा लोकांनी पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित त्यांच्या जीवनामध्ये कल्याण होणार. कोण आहे निळोबराय? काय निळोबरायचा अधिकार आहे? जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य होते निळोबराय. माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे माझे निळोबराय. तुकाराम 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 तुकाराम. थोडा बेस दे, ट्रबल कमी करून किंचित विकू दे. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय तर आलेच नाही. पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला. ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय. ओ निळोबराय, जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? निळोबरायने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं, सांगितलं, येथे तुझा लागी बोलावीन कोणी, येथे तुझा लागी बोलावीन कोणी, मालकाकडे पाहिले, अरे देव आहे ना तू, येथे तुझा लागी बोलाविले कोणी, प्राथिल्या वाचोनी आला सिका. अरे देवा, शास्त्र असं सांगतंय काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही. 1 शास्त्र असं सांगतं काही ठिकाणी आमंत्रणाशिवाय जायचं नाही. 2 आणि काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी गेल्याशिवाय राहायचं नाही. 3 बसणारे मायबाप लक्ष द्या गड्या कीर्तनाकडे. बऱ्याचशा ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नका. कीर्तन चालू असेल, भागवत चालू असेल, रामायण चालू असेल, इथं येत जा. मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला आव्हान करील, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आता फक्त एवढंच एक व्यासपीठ असं राहिलंय की तिथं तुम्हाला चांगले विचार ऐका. बाकी एकही व्यासपीठ असं नाहीये की त्या ठिकाणून तुम्हाला चांगलं ऐकायला भेटल. पण हल्ली असं झालंय महाराज, लोक परमार्थात जेवढी नावाची अपेक्षा करतात तेवढी लग्नात सुद्धा करत नाही महाराज. चुकून जर एखाद्याचं पत्रिकेवर नाव नाही आलं तर ते 7 दिवस येऊन पाहत नाही. त्याला असं वाटतं की माझ्या पुरीचा साखरपुडाच मी वरबाप. परमार्थात नावाची अपेक्षा करू नका. इथं जेवढे काही मंडळी माझे बसलेले, मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हवा दिसती तुम्हाला का जाणवती? हो, हवा दिसती का जाणवतीये? हवा जाणवतीये, हवा दिसत नाहीये. हवेला कलर नाहीये, निळा हिरवा पिवळा काळा ढवळा काहीच नाही. हवा फक्त जाणवतीये. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, हवेकून एक गुण घ्या. हवा हवेचं काम करते पण दिसत कोणालाच नाहीये. तिरुपतीला जर गेले ना कधी दर्शनाला तर 1000 टन धान्याचे ट्रक आणून टाकतात लोक, पण गाडी कुठून आली सांगत सुद्धा नाहीये. शिर्डीला जर गेले तर 1000 रुपयाचे हिरे टाकतात पण सांगत सुद्धा नाही कोणी टाकलेले. शेगावला जर गेले तर 1000 ट्रक आणून टाकतात लोक धान्याचे, पण ट्रक ड्रायव्हर हे सुद्धा सांगत नाही ट्रक कुठून आलेला आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, महाराजांनी तुमचं नाव घ्यावं, कीर्तनकाराने तुमचं नाव घ्यावं, एवढं चांगलं काम तुम्ही करूच नका गड्यांनो. कीर्तनकाराने आयोजकाने कीर्तनातून तुमचं नाव घ्यावं, खूप चांगलं चांगलं काम केलं असं तुम्ही काम करू नका. माझी बसणाऱ्या मंडळीला विनंती आहे, या धर्माच्या व्यासपीठावर एवढी चांगली सेवा करा, एवढं चांगलं काम करा, एवढं अन्नदान करा की तुमच्या नावाची दखल नामदेव महाराजांनी एकनाथ महाराजांनी घेतली पाहिजे.
तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, इथं या. का? इथं आल्यानंतर तुम्हाला चांगलं ऐकायला भेटणार आहे. कीर्तनकार मी असू द्या, कीर्तनकार माझ्यापेक्षा छोटा असू द्या, का कीर्तनकार माझ्यापेक्षा मोठा असू द्या, संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकाराने या माईकून तुम्हाला अजून सांगितलं नाही 10 रुपया म्हणून महाराज. म्हणून तर मी महाराष्ट्रातले जेवढे काही पुढारी असतील, राजकारणी असतील, जेवढे काही व्यासपीठवाले, त्यांना या पुरुषोत्तम पाटलाचं ओपन चॅलेंज आहे. तुम्ही या धर्म व्यासपीठावर या आणि माईक हातात घेऊन या समाजाला फक्त एवढंच सांगा की बाबांनो दारू पिऊ नका. अरे न सांगता लोक एवढ्या जंगलात येतात महाराज. वास्तविक आपण खूप आत आहोत, पण महाराज मी 7-8 वर्षापूर्वी इथं आलो होतो, बरोबर आहे का नाही? त्यावेळेस आलो आणि आता आलो, किती बदल झाला. माझी तर विनंती महाराज तुम्हाला, हे तुमच्याकडून चेंजेस झालं, बरोबर आहे का नाही? याच ठिकाणी जर एखादा म्हातारा जर बसला असता मठाधिपती, तर त्यांनी ह्याच भीती ठेवल्या असते आणि हेच दगड ठेवले असते, तो मेला असता पण दगड बदलले नसते महाराज. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला जर जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर कालाय तस्मै नमहा, कालाप्रमाणे तुम्हाला चालावंच लागल. आणि प्रवाहाच्या विरोधात जो माणूस काम करतो, प्रवाह त्याला उचलून बाहेर फेकतो. म्हणून प्रवाहासोबत चालायला शिका. विठ्ठल अजून 5 वर्षाने मी ज्यावेळेस दर्शनाला गेलो, मला एवढा आनंद झाला की असे मंदिरं फक्त मी वृंदावनलाच पाहिले महाराज. अशा मंदिराचे दगड वगैरे फक्त वृंदावनलाच पाहिलं. अजून 5 वर्षानं लातूरून जेवढे काही लोक नांदेडला गुरुद्वाराला जातील, नांदेडला जेवढे लोक गुरुद्वाराच्या दर्शनाला जातील, त्यांना सुद्धा आपल्या उमरजला यायला इच्छा होईल. एवढं सुंदर मंदिर. मी आलतो त्यावेळेस काहीच नव्हतं महाराज, पण आता खूप सुंदर प्रसन्न झालो, बरोबर आहे का नाही? आणि आपल्या माणसाने चांगलं काम केलं की मला त्याचं खूप कौतुक आहे महाराज. का? आपण आपल्या माणसाला मोठं म्हणलं तेव्हाच लोक म्हणतात विठ्ठल परमार्थाच्या ठिकाणी नावाची अपेक्षा करू नका. एवढे नावाला लोक हापापलेले महाराज, एवढे नावाला लोक हापापलेले की चुकून सुद्धा जर एखाद्याकडून नाव चुकलं तर लोक 7 दिवस इकडे येऊन पाहत नाही. पण महाराज सांगतात इथं न विचारता या. तुका म्हणे जवळी काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जाऊ नका. श्रावण संपत आलाय, तुम्हाला कोणी फुकट धाब्यावर नाही जायचं नाही, तुम्हाला कोणी फुकट दारू पाजल प्यायची नाहीये. आणि तिसरं असं सांगितलं जातं, काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलाय, भागवत ऐकताय तुम्ही महाराजांच्या मुखातून. सर्व देवतांना आमंत्रण दिलं, पण स्वतःच्या जावायला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण नाहीये. सती आई साहेब सांगतात, ओ मालक ऐकलं का? माझ्या बापाने खूप मोठा सप्ताह ठेवला हो. भगवान भोलेनाथ म्हणतात, अगं मी सुद्धा कीर्तन केसरी ग, नाही काल्याचं कीर्तन, पण जागराची सेवा तर तुझ्या बापाने मला द्यायला पाहिजे होती ना. तुझ्या बापाने हा सप्ताहच माझा अपमान व्हावा यासाठी ठेवलाय. मुद्दामून सगळ्या कीर्तनकारांना तारखी दिल्या, पण मी जवळ असून मला आमंत्रण सुद्धा दिलं नाही. सती बिना आमंत्रणाचं यज्ञात जाणं चांगलं नाही. रडायला लागली. ओ मालक चला ना. कैलासामधून विमानं जात असताना सती आई साहेब परत म्हणता, मालक चला ना. भोलेनाथ नाही म्हणले. शेवटी सती आई साहेब रडायला लागल्या आणि रडता रडता मालकाला सांगता, मालक बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची काय गरज आहे? भोलेनाथाला कळलं ही जात ऐकणार. चला, मला एवढंच सांगायचं तुम्हाला, भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायची अजिबात नाही. त्यांनी फक्त कथेत ज्ञान सांगायचं, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानाम ब्रह्म. 1 तास 2 तास कथेमध्ये ब्रह्माच्या गप्पा करायच्या. घरी गेले बायको मती भोप्या अहम ब्रह्मास्मी. आमंत्रण नसताना सती आई साहेब दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेली. सर्वांना चरित्र ज्ञात आहे. यज्ञ कुंडामध्ये उडी मारली, देह संपवलाय. भगवानाला निळोबराय सांगतात, ए देवा तुला बोलवलो नाही, आला कशाला? बरं मला काही संकट नाही. किती गोड प्रमाणे पहा. तैसा परी आमा नाही बा संकट, तरी श्रम केला तरी का
देवा, मला काही गजेंद्रासारखं संकट नाही, द्रौपदीसारखं संकट नाही, तरी का फुकट श्रम केला. परत निळोबाने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. परत निळोबराया देव सांगतात, ओ निळोबराया ऐका ना हो, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराया. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबरायाने सांगितलं ए जा, तुला ओळखत नाही. काय ताकद असेल निळोबरायाची महाराज. निळमने आम्ही न ओळखो जी देवा, तू कयाचा धावा. हे जा, तुला ओळखत नाही. देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या घरी येणार नाही मला माहिती आहे, पण धरायला काय हरकत आहे. देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येऊन त्यानं दरवाजावर थाप टाकावून तुम्ही दरवाजा उघडून म्हणावं कोण आहे रे भाऊ तू, मरल ना ते, पाशी घेईल ना. जगातला सगळ्यात प्रसिद्ध माणूस तुमच्या दारात आलाय आणि तुम्ही जर सांगितलं जा तुला ओळखत नाही, किती अपमान आहे. देवाचा स्वाभिमान जागृत झाला आणि देव निळोबरायाला सांगतो ओ निळोबराया, अहो मी काही ग्रामपंचायतचा सदस्य नाही, देव आहे ना. गतीर पडता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू प्रेला स्थानम निधानम बीज मव्यम. निळोबराया मैं बोलविल्या वेदू बोले, मैं चालविल्या सूर्य चाले, मैं हलविल्या प्राणू हले, जो जगा ते चालिता. निळोबराया शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाही निरंतर द्याई. जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराया त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालं तुमच्या पुढे उभा आहे, काहीतरी इज्जत राखा माझी. अजून सुद्धा हिमालयामध्ये काही मंडळी खाली मुंडकं वरपाय करून माझं भजन करतात निळोबराया. तिथले कावळे ज्यावेळेस त्या साधूंचं मांस खातात त्यावेळेस ते योगी लोक त्या साधूंना सांगतात, पहा कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस, दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. ए कावळ्यांनो, आमचं सर्व मांस खा पण हे दोन डोळे खाऊ नका. का अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करेल अशी अपेक्षा आमच्या अंतकरणामध्ये निळोबराया. एवढं जे माझं भजन करतात त्यांच्या साधा स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालंय तुमच्या समोर उभा आहे, काहीतरी मागितलं पाहिजेत का नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायामध्ये आहे. आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला सांगतात, हे बाबांनो कल्याण करून घ्यायचंय ना जीवनामध्ये, कधी ना आटणारा आनंद प्राप्त करून घ्यायचं, कधी ना आटणारं सुख प्राप्त करून घ्यायचं ना. मग मी सांगतो पूर्वी साधू संत तो मार्ग दाखवून गेले, त्या मार्गाचं अनुकरण करा, निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. अभंगाचं पहिलं मार्ग दावोनी गेले आधी, मार्ग दावोनी गेले दयानिधी
आधी जे मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. पहिला प्रश्न असा आहे, कोण मार्ग दाखवून गेले आणि कोणता मार्ग दाखवून गेले? आता शास्त्राचा जर विचार करू गेलो तर अनेक प्रकारचे मार्ग आहेत. ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. आपल्यासारख्या विलासी लोकांना या मार्गाचं अनुकरण करणं काय शक्य होणार आहे? अरे जे 2 तास कीर्तनाला येतात ते लोक त्यांच्या तोंडातल्या तंबाखूचा त्याग करत नाही महाराज. काय तुमच्याकडून काम क्रोधाचे विकार सुटणार आहे? अजिबात नाही आहे. इथं जर एखादी मशीन आणली चेक केलं तर 20% लोक दारू पिले, 30% लोकांच्या तोंडात तंबाखू आहे. कीर्तनात काय खाऊ याची अक्कल नाही. काम क्रोध विकार ते 50,000 किलोमीटर तिथपर्यंत तुम्ही जाऊ नका. बरोबर आहे का नाही? मग साधे साधे व्यसन तुमच्या आणि माझ्या जीवनातून सुटत नाही. काम क्रोध अधिक विकारावर काय विजय मिळवणार आहे? लक्ष देऊन कीर्तन आहे का? गवळणींनी घर नाही सोडलं गड्यानं, गवळणींनी स्वधर्माचा त्यागही नाही केला, तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकले. याचं कारण गवळणी घरामध्ये जरी राहत होते तरी मनामध्ये भगवंताला ठेवत होते. आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडी येले. दही दूध तूप लोणी घेऊन ज्यावेळेस मथुरेला जायच्या डोक्यावर दही दूध तूप होतं, पण अंतकरणामध्ये श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. अंतकरणामध्ये भगवंताचं चिंतन असल्यामुळे महाराज सांगतात, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे. माया हो, उद्या जर एखादी मायमाऊली आपल्या उमरतला आली, तिच्या डोक्यावर वांगे बटाटे आणि तुमच्या गल्लीत फिरत असताना तिनं जर म्हणली पांडुरंग घ्या कोणी विठ्ठल घ्या गे, तुम्ही काय विचार करसाल माया हो? तुम्ही एवढंच म्हणसाल बाई हिच्या गोळ्या संपलेल्या आहे. बरोबर आहे का नाही? त्याही वेळेस गवळणी लोक तसंच म्हणत होते, तू का म्हणे हास्याच्या ना नाही का? सर्वांना सोडून जंगलात जाण्याची गरज नाहीये गड्यांनो. तुम्हाला संन्यासीही राहण्याची गरज नाहीये, ब्रह्मचारी राहण्याची गरज नाही. संसारामध्ये राहून सुद्धा तुम्ही भगवंताची प्राप्ती करू शकता. याच्यासाठी कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भक्ती मार्ग आहे. योगाच्या नादी लागू नका. ज्ञानोबराय सांगतात, पाहे पा लोहाची चणे जे बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणू. ज्ञानोबराय सांगतात, एखादं म्हातारा ज्याच्या तोंडात दात नाही त्याला आपण बोचरं म्हणतो. काय म्हणतो? अशा बोचऱ्या माणसाला जर लोखंडाचे चणे खायला दिले ते जगल का मरल बाबा? मरल ना दे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, म्हणून योगाची वाटा जे निघाले का सुभटाता या दुःखाचीच वाटा भागाला द्या योग सोडून. ज्ञानोबराय योग्यांची माऊली होते, ज्ञानराज माझी योग्यांची. पण योगाचं खंडन करत असताना दररोज आपण हरिपाठामध्ये म्हणतो की योग याग विधी येणे नोहे सिद्धी सोडून योग. काही लोक म्हणतील महाराज ज्ञान संपादन करू. कसं ज्ञान संपादन करणार आहे? ज्ञान संपादन करण्यासाठी वयाची मर्यादा आहे. प्रथमं नार्जिते विद्या, द्वितीयं नार्जिते धनः, तृतीयं नार्जिते पुण्यं, चतुर्थं किं करिष्यसि. पहिले 25 वर्ष ठरवून घ्या. तुम्हाला कीर्तनकार व्हायचं, गायक व्हायचं, वादक व्हायचं, महाराज व्हायचं, पुढारी व्हायचं, MBBS करायचं, काय करायचं? 25 वर्ष फक्त आणि फक्त अभ्यास. एका अभ्यास अभ्यास दोन्ही अभ्यास अभ्यास त्रिक अभ्यास आणि अभ्यास चोक अभ्यास. 25 वर्ष माणसाने फक्त अभ्यासच करायचा आणि 25 ते 50 माणसाने पैसा कमवायचा. काय कमवायचा? लोक काही म्हणू द्या, पैसा लागतोच महाराज. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे. त्यातला दुसरा नंबरचा पुरुषार्थ कोणता आहे? अर्थ आहे. मागच्या वेळेस आपल्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं, कलशावर होण्या निमित्तानं महाराष्ट्र द्या सोडून देवकीनंदनजी सारखा महात्मा आपल्या परिसरामध्ये आल्यानंतर मी स्वतः ऐकली बरं ती क्लिप. आपला कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी 4 राज्यामध्ये कथा केल्या आणि त्या 4ही राज्यात त्यांच्या मुखातून एक शब्द निघला कि मी कथा तो मैंने बहुत किया लेकिन उम्रद में जो कथा हुई वैसी कथा हुई. त्याचं एक व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे. ती इकडचे लोक राहायला साधे, इकडचे रस्ते खराब आहे, पण जेवढं प्रेम या परिसराने त्यांना दिलं तेवढं कुठं त्यांना भेटलं नाहीये. मग एवढा मोठा कार्यक्रम झाला, तो अर्थाशिवाय कसा होईल? म्हणून अर्थ हा गरजेचाच आहे. म्हणून द्वितीयं नार्जिते धनः, पण पैसे कमवत असताना कोणाच्या माना मोडून नाही, कोणाला फसू नाही. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. म्हणून 25 ते माणसानं 50 पर्यंत पैसा कमवायचाच. दिवसातून 2-2 नाही 3-3 कीर्तन करायचं काम पडलं तरी चाललं शंकराचार्य, पण करायचे म्हणजे करायचे. माझं एक वाक्य लक्ष देऊन ऐका, ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला सुद्धा अर्थ नाही. विठ्ठल पैसा असला ना
तुम्ही काळे जरी दिसायला असले लोक म्हणतात तुमच्यासारखा गोरा कोण आहे हो असं नाही. पैसा असला ना तर तुम्ही पतिव्रता जरी नसले तर लोक तुम्हाला म्हणतात तुमच्यासारखा पवित्र माणूस जगात दुसरा कोण नाही. मी नाही बोलत, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, पैसा तारो तीन नाम परशा परशु परसराम. म्हणून द्वितीयम नार्जिते धना हा पैसा कमवा. ठीक आहे, दोन अवस्थेमध्ये या दोन गोष्टी करा. तृतीयम नार्जिते पुण्यम. 50च्या नंतर माणसानं सगळ्या गोष्टी सोडून द्या, फक्त भगवंताचं चिंतन करा. आणि ह्या जर गोष्टी 3 अवस्थेत नाही झाल्या तर चतुर्थम किम करिष्यसि. मग ज्ञान अवघड आहे महाराज, योगही अवघड आहे, ज्ञान अवघड आहे. काही लोक म्हणतील आम्ही कर्मकांड करू. काय कर्मकांड करणार आहे? कर्मकांडही कठीण आहे, यज्ञाधिक कर्म कठीण आहे. मग महाराज आम्ही करायचं काय? महाराज सांगतात यत् फलम नास्ति तपसाने योगेन समाधिना हा तत्फलम लभ्यते सम्यक कलौता हरी कीर्तना. शुकाचार्य राजा परीक्षितीला 12व्या स्कंदामध्ये सांगतात, राजा ऐक, या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भगवंताचं चिंतन. यत् फलम नास्ति तपसाने योगेन समाधिना हा तत्फलम लभ्यते सम्यक कलौता हरी कीर्तना. या श्लोकाचं भाष्यांतर करत असताना तुलसीदासजीने किती दोहा सुंदर खर्च केला पहा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. पहिलं संस्कृत प्रमाण दिलं, दुसरं हिंदी, तिसरं तुकोबरायचं पाठ आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कलियुगा माझी करावे कीर्तन जेने नारायण दिले भेट. म्हणून कलियुगामध्ये बाकीचं काहीच करता येत नाही. भक्तिपंत बहु सोपा, सर्वात सोपं साधन भगवंताचं चिंतन आहे. माझे गुरुजी मला सांगतात भगवंताचं चिंतन करण्यासाठी कुठं जाण्याची गरज नाही. न लगते सायास जावे वनांतरा. अरे साधू संतांनी तुम्हाला आणि मला जेवढी सबसिडी दिली तेवढी जगात कोणत्या सरकारने दिलेली नाहीये. हरिबोला देता, हरिबोला घेता, उठता बैसता हरिबोला ही सबसिडीच आहे. हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, सर्व कार्य करिता हरिबोला. नाथ बाबाने तर सांगितलं, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा मधुसूदन. भगवंताचं चिंतन करण्यासाठी कुठंच जाण्याची गरज नाहीये. आणि खरं सांगू का, भगवंताचं चिंतन केलं माणूस वाया गेला असा जगात माणूस नाहीये. नाम घेता वाया गेला आणि ऐसा कोणी ऐकिला. ऐका ना गड्यांनो, पेढा हसत हसत खा, पेढा गोडच आहे. आणि पेढा झोपेत खाल्ल्यावर कसा आहे हो? आणि पेढा रडत रडत खाल्ल्यावर, पेढा रडत रडत खाल्ल्यावर कसा लागतो बाबा? गोड. आणि हसत हसत खाल्ल्यावर आणि झोपेत खाल्ल्यावर, अहो तुम्ही रडत रडत खा, रागात खा, हसत खा, झोपेत खा, पेढा गोडच आहे. अरे आज्या मेळ्याला नेण्यासाठी यम आल्यानंतर आज्या मेळ्यानं पोरग खेळतंय म्हणून आवाज दिला, हे नारायणा. आवाज देवाला नव्हता दिला, कोणाला दिला होता? कमी कर आवाजाचा आवाज. कोणाला दिला होता? पोराला. अरे पोराला आवाज दिला तरी जगाच्या मालकाने उद्धार केलाय. जुने लोक एक म्हण सांगायचे, गाईचं शेण खाली पडलं की ते माती घेऊन उठतं. काय घेऊन उठतं? अरे मग गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं. देवाचं केलेलं चिंतन कधीच वाया जाणार नाही. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे,
भगवंताच्या नामामध्ये काय ताकद आहे, तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघसामा. एवढे बहुसंख्येनं लोक तुम्ही उपस्थित आहे. माझा आवाज येतोय ना तुम्हाला? या मंडपामध्ये एखादा तरी बहादर असा असेल ना हो. थांबा तुम्ही. इथं बसणाऱ्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, पहिलं प्राधान्य तुम्हाला देऊ, कारण महाराष्ट्र सरकार सगळ्यात जर अडचणीत कोणामुळे आला असेल तर यांच्यामुळेच येईल. मला कॉन्ट्रॅक्टर लोक जे पाशा घ्यायला लागले ना, हे कामं करणारे, हां बरं आहे का? कठीण आहे. जे ग्रामपंचायतचे कामं करतात, जे जिल्हा परिषदचे कामं करतात, त्यांना विचारा, ते मरतील पण परत कॉन्ट्रॅक्टर होणार नाही महाराज. बरोबर आहे की नाही? माया हो, इथं एखादी तरी माय माऊली अशी असेल ना, खोटं बोलू नका बरं. तुम्ही नामदेव बाबाच्या दरबारात बसल्या, एखादी तरी माय माऊली अशी असेल, तिचा नवरा दारू पित असेल, हात वर करा बरं. असू द्या, इकडं पहा. माझं ऐकून हात वर करण्याच्या भानगडीत पडू. तुम्ही हात वर करसाल आणि ते बेवडं जर इकडं बसेल असेल तर अख्खा श्रावण तुमच्यावर काढल. तुम्ही हात वर करू नका. मी मानसशास्त्राचा तज्ञ आहे. नका हात वर करू. अहो, मान सुद्धा नका हलू. बागेश्वर धामला पर्ची पाहावं लागते. बाबा मी चेहरा पाहिला तरी सांगू शकतो कोणत्या बाईकचा नवरा दारू पितो. एवढी ताकद आहे आपल्यात. लक्ष देऊन ऐका. मग माया हो, तुम्हाला असं वाटतं की नाही तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी? काहीतरी वाटत असेल का नाही? असं वाटतंय का नाही तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी? फक्त बघा, मान सुद्धा नका हलून, हात वर करू नका. एक लेकरू म्हणून तुम्हाला सांगतं, नामदेव महाराजांच्या, एकनाथ बाबांच्या दरबारात तुम्हाला मी आव्हान करतोय. मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा. तुमच्या नवऱ्यानं जर दारू नाही सोडली तर या नामदेव महाराजांच्या आश्रमावर मी शपथ घेतो, हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून देईल. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही मायमावल्या म्हणतील, भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, माय पहिला मंत्र बरं. मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाहीये, मी वारकरी संप्रदायाचा सेवक आहे. आणि आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एकच मंत्र आमच्या बापाने आम्हाला सांगितलाय. बाबाजी फुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. तर जेवढ्या काही माझ्या माता मावल्या बसलेल्या मायानो फुकट आहे. 1 रुपया ऍडव्हान्स नाही. असं समजा तुमचा पोरगा म्हणून तुम्हाला गिफ्ट देतोय. उद्यापासून करून तर बघा. इथं बसणाऱ्या प्रत्येक माय मावल्याला स्वयंपाक करायला किती वेळ लागतो माया हो? 1 तास. चपाती भाजी भात वगैरे करायला किती वेळ लागतो? उद्यापासून करून तर बघा. याला काही पैसे खर्च करायचे नाही, काही नाही. स्वयंपाक सुरू झाला, स्वयंपाक संपेपर्यंत कोणालाच बोलू नका. फक्त रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. असं जर 1 तास भजन केलं माया होतं, 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं? बोलत चला. किती? स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो, सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा एकदा. मग सकाळचं 5000, संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं माया हो? बोलत चला. किती? 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल माया हो, ते जेवण आणि तो प्रसाद तयार होईल. काय तयार होईल? आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबर खानदानी बेवडा कळतो तुम्हाला, म्हणजे तोही बेवडा, त्याचा बापाही बेवडा, त्याचा आजोबाही बेवडा. अशा खानदानी बेवड्याला फक्त 2 महिने खाऊ घाला. किती महिने खाऊ घाला? जर तुमच्या नवऱ्यानं दारू नाही सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून दिली. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. अरे भवरोगासारखं दुःख जर त्याच्या चिंतनानं जातं, तुटे भवरोग संचित क्रियामान भोग. अरे भवरोगासारखं दुःख जर भगवंताच्या नामानं जातंय तर तुमचा आणि माझे छोटे मोठे प्रश्न काय करू? भवरोगाय सजाय अनेक काय शुल्लके, अनेक काय शुल्लके, अनेक काय शुल्लके. भवरोगाय सजाय अनेक काय शुल्लके, अनेक काय भगवंताच्या चिंतने तर तुमच्याने माझ्या जीवनातलं संकट काय घेऊन बसले. म्हणून सगळ्यात सोपं साधन भक्तिपंत बहु सोपा. मग महाराज मार्ग भक्ती आहे. मार्ग कोणता आहे? पण दाखवला कोणी? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. या साधू संत
जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. मी सांगू तुम्हाला, जीवनामध्ये परिपूर्ण होण्यासाठी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक मार्ग आणि दुसरा पंथ. हल्ली मार्ग एवढे झाले आणि पंथाचा तर विचारच करू नका महाराज. दगड उचलला की पंथ आहे, दगड उचलला की संत आहे. बरोबर आहे का नाही? अरे इथं बसणारे जेवढे काही माझे मायबाप आहे, तुम्ही स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की आपण सर्व मंडळी वारकरी पंथाचे लोक आहोत महाराज. काय आहोत? वारकरी पंथाचे आहोत. आणि वारकरी पंथाचं अनुकरण केलं तर महाराज सांगतात, न पडे गुंथा तेनीची पंथे चालू जाता, न पडे गुंथा कोठे काही. या विश्वाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा पंथ परत जन्माला येणार नाही. का? वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ, वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ, वारकरी संप्रदायाचा गणवेश श्रेष्ठ आणि वारकरी संप्रदायाची विचार प्रणाली श्रेष्ठ. बसणारे मंडळी, या महाराष्ट्रातला पहिला जातीवाद जर कोणी संपवला असता तर वारकरी साधूने संपवला आहे. पुढारी लोक सांगतात की आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत, ते फक्त मतदानापुरतं बोलतात. पण पुरोगामी विचार या महाराष्ट्रात जर कोण जगला असं तर वारकरी संप्रदाय जगलेला आहे. कारण पंढरपूरला जर गेले तर पहिलं दर्शन चोखोबरायचं घ्यावं लागतं, दुसरं दर्शन माझ्या नामदेवरायचं घ्यावं लागतं. पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका मायमाऊलीची समाधी, तिचं नाव आहे कानोपात्रा. अरे वेश्येच्या मुलीला जो संप्रदाय खांद्यावर घेऊन चालतो तो संप्रदाय जातीवाद करल तरी कसा गड्यांनो. म्हणून खरं सांगू तुम्हाला, विचार प्रणाली श्रेष्ठ आहे, दुसरं वारकरी संप्रदायाचा गणवेश श्रेष्ठ आहे. तुम्ही बसणारे मंडळींनी कधी विचार केला का पांढरच धोतर आहे, पांढरच शर्ट आहे, पांढरच टोपी? याचं कारण हा कपडा एवढा सुंदर आहे. एखादा माणूस हार घालण्यासाठी आला आणि त्याच्या हातातला बुक्का जर माझ्या शर्टावर पडला ना तर कीर्तन संपेपर्यंत लोकांचं लक्ष फक्त बुक्क्याकडेच असतं, महाराजाकडे नसतं. महाराज म्हणून संप्रदाय सांगतो जसे पांढरे कपडे दिले तसं मरेपर्यंत पांढऱ्या पायासारखं राय, काळं होऊ नको. किती प्रेम करतात महाराज, मी तर भाग्यवान समजतो. अरे वारकऱ्यांवर महाराज लोकांवर लोक जेवढं प्रेम करतात तेवढं स्वतःच्या लेकरावर सुद्धा करत नाही. मला वाटतं तुम्ही आणि मी आळंदीला सोबतच असेल. मी 2002ला आलो होतो, तुम्ही भाऊंकड होते आणि 3ला आले. हां बरोबर आहे. कारण मी 2ला होतो. उरुळी कांचनजवळ एक गाव आहे, त्या गावाचं नाव नाही सांगत मी. तिथं पाऱ्याला गेलो होतो. ज्याला पक्वात जमत नाही, ज्याला गायन जमत नाही, त्यांना पारा करायचा आणि 300 रुपये भेटायचे बाबा. त्या गावामध्ये एक मायमाऊली अशी होती की तिला 15 वर्षांनी लेकरू झालं होतं. किती वर्षानं? 15 वर्ष लेकबाळच झालं नाही. 15 वर्षानं पांडुरंगाला नवस केला नाही, एक सोन्यासारखं लेकरू झालं. खरं सांगा माया हो, 15 वर्ष ज्या मायमाऊलीला काहीच झालं नाही, 15 वर्षांनी लेकरू झाल्यानंतर ती मायमाऊली किती प्रेम करत असेल त्या लेकरावर. अरे काळजापेक्षा जास्त जपत होती, तळ हाताच्या फोडासारखं जपत होती. 6-7 वर्षाचं लेकरू आमचा हरिपाठ चालू होतं, हरिपाठात नाचत होतं आणि आमचं नशीब एवढं चांगलं की त्याच्या घरी जेवण होतं. मग हरिपाठ संपल्यानंतर फुगड्या सुरू झाल्या. आम्ही फुगड्या खेळत असताना ते पोरग पळतच त्याच्या मायकडे गेलं. नाही सांगू लागलं, ए आई ऐकलंस का ग? ती आई म्हणली, काय रे बाळा? आज मी खूप नाचलो ग माझ्या हरिपाठामध्ये, खूप फुगड्या खेळलो. आई मला भूक लागली ग. आपल्या घरी जे गुलाबजाम केले त्यातले 2 गुलाबजाम मला दे ना. त्या आईनं त्या लेकराला मांडीवर बसवलं, त्याच्या गालावून हात फिरवला आणि त्या पोटच्या लेकराला ती माय काय सांगते माहिती आहे का? बाळा आज आपल्या घरी महाराज लोक जेवायला येणार आहे. हा शब्द नाही वापरला तिनं. अरे आज आपल्या घरी माऊली जेवायला येणार आहे. काय म्हणली ती? आज आपल्या घरी माऊली जेवायला येणार आहे. आणि बाळा तू जर गुलाबजाम उष्ट केले तर उष्ट जर आपण महाराज लोकांना माऊलींना खाऊ घातलं तर तुला पाप लागल. मला एवढंच सांगायचं. अरे 9 महिने 9 दिवस जी माय माऊली आपल्या लेकराला गर्भात वागवती, तळ हाताच्या फोडासारखं जपती, ती माय माऊली जर स्वतःच्या लेकरासाठी गुलाबजाम देत नसेल आणि तुमच्यासाठी काढून ठेवत असेल तर माझी तरी विनंती गड्यानो, आपण सुद्धा त्याच लायकीत राहिलं पाहिजे, लायकीने सोडली पाहिजे. अरे तुम्ही गेल्यानंतर जर 5-5 हजाराचे फटाके वाजवत असतील लोक, 70-70, 80-80 वर्षाचे, 90-90 वर्षाचे माणसं आल्यानंतर आपलं दर्शन घेतात. आपलं नाही घेत महाराज. ते तुमच्यामध्ये ज्ञानोबरायला पाहतात, ते तुमच्यामध्ये तुकोबराय पाहतात. म्हणून ड्रेस जसा पांढरा आहे तसं मरेपर्यंत पांढरच राहायचं. एक. दुसरं वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ आहे आणि तिसरं वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ आहे. ज्ञानोबराय तुकोबराय कालही त्यांचं वैभव होतं, आजही आहे आणि उद्याही आहे. मग एवढा सुंदर वारकरी संप्रदाय, मला एवढंच सांगायचं. मग का हो महाराज तुमचा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर गेला नाही? अहो आता जन्माला आले श्री रविशंकरजी असेल, रामदेव बाबा असेल, हे काही जुने साधू नाही आहे. हे 25 वर्षाचे महाराज लोक आहे महाराज, बरोबर आहे का नाही? पण जगामध्ये काही देशामध्ये त्यांच्या शाखा आहे आणि 750 वर्षापासून चालत आलेली आपली ज्ञानोबराय तुकोबरायची परंपरा. पण महाराष्ट्राच्या बाहेर आपल्याला कोणीच ओळखत नाही. याचं कारण इथं सांगणारा एक नाहीये, इथं मंत्र एक नाहीये, इथं ग्रंथ एक नाहीये.
आणि मला तर माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करतो. आस्था चॅनलवर जेवढे तुम्ही कथाकार पाहतात ना, त्यातले 10-5 महात्मे जर सोडले ना महाराज, जे खूप सुंदर तयार आहे, त्यातले 10 महात्मे जर सोडले ना, तर बाकीच्यांच्या कथा ऐकल्या की असं वाटतं खानदानी बेसूर लोक आहे महाराज. वास्तविक जर महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांना जर हिंदी भाषा चांगली जमली असती बाबा, तर महाराष्ट्र द्या सोडून जगाच्या पाठीवर फक्त वारकरी संप्रदायाचा डंका लागला असता महाराज. पण आपलं असं झालंय, आपण वृंदावनला जरी शिकायला गेलो तर भागो भागो उंदिराया म्हणतो, उंदराला चुवा म्हणतात, हे सुद्धा कळत नाही आपल्याला. त्याच्यामुळं आपलं काही जमत नाहीये. पण खरं सांगू का, वारकरी संप्रदायामध्ये गर्दी कमी म्हणजे वारकरी संप्रदायाची किंमत कमी नाहीये गड्यांनो. कंधारचा बाजार कधी असतो? सोमवारच्या दिवशी. सोमवारच्या दिवशी कंधारच्या बाजाराला गेले तर पाणीपुरीच्या दुकानावर जास्त गर्दी असते का सोनाराच्या? हो, पाणीपुरीच्या दुकानावर गर्दी जास्त असते. याचं कारण असं आहे, पाणीपुरी 10 रुपयाला 10 भेटते बाबा. सोनाराच्या दुकानात गर्दी कमी म्हणजे सोन्याचा भाव कमी नाहीये. 1 ग्रॅम जर घ्यायचा असेल तर 10,000 रुपये द्यावं लागते. किती पाणीपुरी ऐकले म्हणजे 10,000 होईल. तसं 24 कॅरेट सोन्याचं दुकान म्हणजे माझा वारकरी संप्रदाय महाराज. आणि आपण त्या वारकरी संप्रदायाचे सेवक आहोत. मी वृंदावनला शिकायला गेलो होतो 2008-9 साली. तिथं राम सुखदासजी यांची एक शाखा होती, गीता मंदिर, आपल्या होगला आश्रममध्ये. तिथं एक महात्मा एवढे कडक होते की बापरे बाप, त्यांच्यासमोर कोणी जातच नव्हतं. पण आपला लहानपणापासून स्वभाव आहे बाबा, जिथं कोणी जात नाही तर जायची हौस खूप. मग आता ते महात्मा अभ्यास करत असताना मी म्हणलं पाहिजे ना, स्वामीजी मी आत येऊ का? काहीच नाही, मी ऐका मी सर डायरेक्टच आत गेलो. आणि ते वाचन करत असताना त्यांनी माझ्याकडं पाहिलं तर मी असं थर कापायला लागलो. मला पुढेही जाता येईना आणि मागंही पळता येईना. मी असं फिरलो आणि मागं वळालो. माझं लक्ष त्यांच्या देवघराकडे गेलं. देवघराकडे गेल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला. वृंदावनमध्ये राहणारा महात्मा, स्वामी राम सुखदासजी यांच्या परंपरेमध्ये शिकणारा महात्मा, पण त्यांच्या मंदिरामध्ये एक ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो होता आणि दुसरीकडे तुकाराम महाराजांचा फोटो होता. मला थोडा आश्चर्याचा धक्का बसला. मी म्हटलं, स्वामीजी आप तो ब्रज रसिक हो, यहाँ तो सब कन्हैया के और राधा रानी के भक्त है, फिर आपके मंदिर में ज्ञानेश्वर महाराज और तुकाराम महाराज का फोटो क्यों है? त्या साधूने मला सांगितलं, ए पंडित, आम्ही वृंदावनला राहिल्यानंतर आमचं मन ज्यावेळेस उदास होतं, हम जब लोग वृंदावन में रह के हमारा मन उदास होता है तो हम लोग हमारा मन प्रसन्न करने के लिए आलंदीवरती हो आते हैं. याच्या पुढचं वाक्य ऐका ना. आणि तो साधू मला सांगू लागला, आप महाराष्ट्रीयन पंडित पागल हो बोले. आपण महाराष्ट्रीयन पंडित पागल हो. ज्ञानेश्वर महाराज और तुकाराम महाराज को छोड़ के आप इधर आए हो. खरं सांगू का, आपल्यासारखे भाग्यवान कोणीच नाहीये. वृंदावनचे जेवढे कथाकार आहे त्यांना भागवत सांगायचं असेल तर गीतेचं सहाय्य घ्यावं लागतं, उपनिषदाचं सहाय्य घ्यावं लागतं, किंवा तुलसीदासजीच्या प्रमाणाचं सहाय्य घ्यावं लागतं, म्हणजे दोह्याचं सहाय्य घ्यावं लागतं. आपण तर एवढे भाग्यवान आहे. भागवत जर करायचं असेल तर आपल्याला नामदेवरायची बालक्रीडा आहे, तुकोबरायची बालक्रीडा आहे. अरे निळोबरायच्या 25 गवळणी जरी पाठ केला तर भागवताचा श्लोक घ्यायची गरज नाही. एवढे पुण्यवान लोक आहे आपण. पण खरं सांगू का, घरी काम देणू काय असताना आपल्याला जर्सीचं दूध प्यायची सवय झाली. विठाल विठाल एवढा सुंदर वारकरी पंथ आहे. मग महाराज त्या पंथाचं जर अनुकरण केलं तर तेनेची पंथे नपडे गुंथा कोठे काही काय केलं त्या साधू संतांनी तुमच्या आणि माझ्यासाठी? निळोबराय सांगतात, मोडोनी नाना मोडोनी नाना मोडोनी
काय केलंय त्यांनी? मोडोनिया नानामते या शास्त्रामध्ये 12 दर्शनकार सांगितलेले. किती दर्शनकार आहे? 12. त्यामध्ये 6 नास्तिकवादी आणि 6 आस्तिकवादी आहे. या सर्वांच्या विचाराचं मंथन करून म्हणजे सिद्धांत रूपी म्हणजे भक्तिरूपी खाऊ साधकाच्या हातात दिला आहे. मोडोनिया नानामते देते सिद्धांत सर्वसू. खूप चांगलं करून ठेवलंय हो. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्यभार. आता बसणारे मंडळी आपल्याला काहीच करायची गरज नाही. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, आणि तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे. एवढं सुंदर सगळं करून ठेवलंय. पण तुकोबराय सांगतात की परिपाहे बीज शुद्ध अंगी. अरे काय करायला पाहिजे होतं ज्ञानोबराय तुकोबरायने तुमच्या आणि माझ्यासाठी? तिरुपतीला जर कधी दर्शनाला गेले तर एका टायमाला 25,000 लोक जेवायला बसतील एवढं मोठं अन्नक्षेत्र आहे. शिर्डीला जर जेवायला गेले तर 5,000 लोक एका टायमाला जेवतील एवढं मोठं अन्नक्षेत्र आहे. शेगावला जर गेले तर 10,000 लोक जेवायला बसतील एवढं सुंदर अन्नक्षेत्र आहे. तिरुपतीला भात सांबर भेटल. शिर्डीला जर गेले तर चपाती भाजी भात दररोजचं एक मिष्टान्न. शेगावला जर गेले तर तिथंही चपाती भाजी भात शिरा भेटल तुम्हाला. ज्ञानोबरायने जे अन्नक्षेत्र टाकलं ते जगाच्या मालकाच्या बापाला जमलं नाही, बाकीच्या लोकांना काय जमणार आहे महाराज? जयाने घातली मुक्तीची गवांदी. गवांदी या शब्दाचा अर्थ आहे अन्नक्षेत्र. गवांदी या शब्दाचा अर्थ काय आहे? अन्नक्षेत्र. कशाचं? मुक्तीचं. जे जया पाहिजे ते आहे रे. म्हणून मी खरं सांगू का महाराज, आपण स्वतःला खूप भाग्यवान समजलं पाहिजेत महाराज. आपण आलतू फालतू लोकांचे लेकर नाही, आपण ज्ञानोबराय तुकोबरायचे लेकर आहोत महाराज. आणि ज्ञानोबराय तुकोबरायच्या लेकराने मस्त तोरात राहिलं पाहिजे, थाटात राहिलं पाहिजे, एवढा आनंदात परमार्थ केला पाहिजे की आपल्याकडं पाहिल्यानंतर आमदार खासदारांना सुद्धा वाटलं पाहिजे की यांची काय ताकद आहे एवढी. राजे याची कांता. मला एक प्रश्न करायचा तुम्हाला, अरे भ्रष्टाचारी लोक जर हेलिकॉप्टरमध्ये फिरू शकतात तर महाराज लोकांनी का फिरू नये? का फिरू नये? अरे आपण तर लोकांना चांगलं ज्ञान देतोय ना. आपण तर लोकांना व्यसनापासून दूर करतोय. आपण तर लोकांना जातीवादापासून दूर करतोय. आपण तर लोकांना एका छत्राखाली आणतोय. मला तर असं वाटतंय महाराष्ट्रातील जेवढे नामांकित कीर्तनकार आहे त्यामध्ये पहिलं हेलिकॉप्टर मला दिलं पाहिजे. हप्त्यावर का होईना पण घेईल महाराज. मी तुम्हाला शब्द देतो. सांग काय घ्यायला हरकत? घेतलं पाहिजे. तुमच्यासारखे लोक हप्ते भरायला असेल तर मला काय ताण आहे महाराज? मी काही घेऊ शकतो. बरोबर आहे का नाही? पण आनंदात परमार्थ केला पाहिजे, ऐश्वर्यात परमार्थ केला पाहिजे. आतापर्यंत लोकांनी संप्रदाय जो सांगितला तो भिकाऱ्याचाच सांगितला. मी या मताचा महाराज आहे. संप्रदाय कालही भिकारी नव्हता, संप्रदाय आजही भिकारी नाहीये आणि संप्रदाय उद्याही भिकारी राहणार नाहीये. ज्या नामदेव महाराजांचा परंपरा आपण चालवतोय, ज्या पंढरपूरमध्ये नामदेवरायांचा एवढा मोठा समाधी उत्सव साजरा होतोय, त्या नामदेवरायचा हाताचा स्पर्श वाळूला झाल्यानंतर ते सुद्धा काय होतंय? परीस होते महाराज. काय होते? विश्वाचा मालक ज्यांच्या घरी काम करत होता. तुकोबरायचं तर काय सांगायचं. तालुक्याचा आमदार जर ओळखीचा असला तरी तुमच्याकडे 2-2, 4-4 कोटी रुपये येतात नुसते लिटिगेशनचे. धमक्या यायचे, कोणाकुणाही हप्ते वसूल करता. साधा 5 वर्षाचा आमदार जर ओळखीचा असला तर जिल्ह्यात कोणाला भेट नाही तुम्ही. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या माणसाच्या कीर्तनाला येऊन बसतात तो माणूस गरीब कसा असेल हो महाराज? ही मेंटॅलिटी बदला तुम्ही. महाराज लोक कालही श्रीमंत होते, महाराज लोक आजही श्रीमंत आहे आणि महाराज लोक उद्याही राहणार आहे. कारण राजापेक्षा महाराजा मोठा असतो. आतापर्यंत तुम्ही कधी ऐकलं का एखादा माजी कीर्तनकार, माजी गायक, माजी वादक? आध्यात्मिक क्षेत्रातला आणि राजकीय क्षेत्रातला फरक सांगू का? राजकारणामध्ये जसे जसे म्हातारे होसाल तशी तशी किंमत कमी होती आणि परमार्थामध्ये जसं जसं म्हातारं होचाल तसं तसं पिकली या सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले नारायण. म्हणून मी नेहमी सांगतो, हे जे काही लोक कुचके लोक बोलतात ना, आता काही लोक म्हणतात महाराज आमच्या काळात आम्ही फाटके धोतर घातले. मग मला काय सांगतो? ते तुझं नशीब आहे ना महाराज. आम्ही 1950 साली आळंदीला होतो. अरे माझा जन्म नव्हता, मला काय सांगतो तू? महाराज 72च्या दुष्काळामध्ये आम्हाला खायला भेटलं नाही. अरे ते तुमचं नशीब आहे ना. आम्हाला 2025 मध्ये दररोज गुलाबजाम भेटतात, हे आमचं नशीब आहे. बरोबर आहे का नाही? ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं जगलं पाहिजेत महाराज. म्हणून खरं सांगू का, अजिबात नाही. कोणी काहीही म्हणू द्या, परमार्थ माणसानं ऐश्वर्यात केला पाहिजेत. बाबा मी खूप लहान आहे, तुमच्या सत्तेची दखल तर अख्ख्या भारत देशाने घेतली महाराज. मी तर येत किंचित माणूस आहे. कधी पुढच्या वर्षी खूप मोठा चोखोबरायचं मंदिर बांधलं, एकदा आमच्या दर्शन आश्रमाला भेट द्या. तुम्ही एकदा सप्ताह येऊन पहा महाराज. मी जेवढ्या ताकदीनं पैसे घेतो त्याच्यापेक्षा ताकदीनं खरंच तू महाराज.
ही दरवर्षी सप्त्याचा खर्च 80 ते 90 लाख असतो. परिसरात कोणाकोण रुपयाची सुद्धा वर्गणी नाहीये. आणि दररोजचे 2 मिष्टान्न असतात महाराज. जे जे येऊन गेले सप्त्याला त्यांनी पहा. परमार्थ माणसाने ऐश्वर्यात केला पाहिजे. अरे ज्ञानोबराय तुकोबरायच्या लेकरांनी भिकाऱ्यासारखं राहायचं नाही. राजयाची कांता काय भीक मागे आणि मनाची या जोगे सिद्धी पावे. पण आपल्या काही लोकांच्या लक्षात फक्त 2-4च प्रमाणे देती घेती. बस हे कुठून शोधून काढलंय बिचाऱ्यांनी. काय जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. देणारही नरकात जातात, घेणारही नरकात जातात. ठीक आहे, तुकोबरायचं प्रमाण आम्हाला प्राणाही पेक्षा प्रिय. तुकोबराय म्हणतात ना, देती घेती नरकात जाती. आमचं ठरलेलंच आहे नरकात जायचं बाबा, बरोबर आहे का नाही? मग असं थोडं आहे की 2000 घेणारे स्वर्गात जाती, असं नाही ना. मग 2000 घेणारे जर नरकातच जाती, मग 1 लाख रुपये घेऊन थोडं AC मध्ये बसू ना, का तिथं बी काळी पिवळीतच बसायचं? अजिबात नाही. जर देते घेते नरकात जाती तुकोबरायचं प्रमाण आहे. लिहून ठेवा माझं एक वाक्य. देते घेते तुकोबरायचं जर प्रमाण असेल तर रुपया घेणारा सुद्धा नरकातच जाणार आहे. 10 रुपये घेणारा सुद्धा नरकातच जाणार. फक्त तिथं थोडं काही खाली असतील, काही बाल्कनीमध्ये रिझर्वेशन वेगळं वेगळं, 3 टायर 2 टायर, बरोबर आहे का नाही, काही जनरलमध्ये. म्हणून मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे आचारसंहिता पैशाची नसावी गड्यांनो. आचारसंहिता आचरणाची असली पाहिजे. आचारसंहिता बोलण्याची असली पाहिजेत. आचारसंहिता पाठांतराची असली पाहिजेत. आचारसंहिता स्वरात गाण्याची असली पाहिजे. मगाशी महाराजांचा माझा विषय झाला. उत्तर प्रदेशच्या साध्यातल्या साध्या साधूचा आश्रम सुद्धा 200 कोटीच्या पुढे आहे महाराज. महाराष्ट्रात कीर्तन करून, भागवत करून, रामायण करून एखाद्या महाराजानं 500 एकर जमीन घेतली. एखादा महाराज दाखवा हो मला, तुम्ही एक दाखवा ना. एक महाराज असं दाखवा की कीर्तन करून 500 एकर घेतली. नाही हो महाराज. अहो महाराज, तुम्ही देताच काय आम्हाला? तुम्ही शाली सुद्धा अशा आणतात की त्या अंगावरही घेता येत नाही, डुंगालाही बांधता येत नाही. इतके एवढुले तर शाली देता तुम्ही. तुम्ही नारळ सुद्धा अशा कंपनीचे आणता की त्यात पाणी नसतं, खरकट. बरं, जे पाकिट देतं ते डिझेल वाईन फास्टॅगला गेलं की खाली उडतंच काय, लटकते रे नारे. अरे परमार्थात जर कीर्तनकारांनी पैसा कमवला असता तर कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला कांदे बटाटे विकायची वेळ आलीच नसती. विठ्ठल विठ्ठल. त्या साधू संतांनी तुमच्या आणि माझ्यासाठी खूप काही करून ठेवलं. मोडोनी या नामते देते सिद्धांत सरसू. अशा साधू संतांचं वर्णन करत असताना निळोबरांनी किती गोड वर्णन केलं. अभंगाचं शेवट. निळा म्हणे ऐसे संत, 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 निळा म्हणे ऐसे
दावणी गेले आधी, तेनेची पंथे चालू जातात, त्यांनी तुमच्यानी माझ्यासाठी दुस्तर असणारा मार्ग सोपा केलाय. असे साधू संत कसे? कृपावंत सुख सिंधू. अरे त्यांची कृपा झाली म्हणूनच तर कीर्तन करतोय ना महाराज आपण. होती तुमची कृपा पशु बोले वेद. अरे रेड्यावर कृपा झाल्यानंतर जर रेडा ऋग्वेद बोलत असेल, भिंतीवर कृपा झाल्या जर निर्जीव भिंत चालत असेल, मेलेल्या माणसावर कृपा झाल्यानंतर मेलेल्या माणसाने ज्ञानोबरायाने याची ज्ञानेश्वरी लिहिली. महाराज आमच्यासारखे पोरं कीर्तन करतात, पखवाज वाजवतात, गायन करतात, काही नवल नाही आहे. मी तर नेहमी सांगतो आपला संप्रदायच असा आहे महाराज, जे पोरगं कोणाच्याच कामी नाही ते आपल्या संस्थेला आहे. म्हणजे लोकांनी आपल्याला डायरेक्ट येडं समजलेलं आहे. लोकांना वाटतं आम्ही धोत्र घालतो, आमच्या शेंड्या म्हणजे आम्ही बावळे. अरे नाही रे, महाराष्ट्र बावळा केला आम्ही, आम्हाकडचं बावळा. लक्ष देऊ नाही का? लोकांनी महाराज लोकांना म्हणजे काही येडं समजलेलं आहे महाराज. मागच्या वर्षी दिवाळीच्या टायमाला मी पुण्याला गेलो होतो. माझी मुलगी वैष्णवी नावाची 5-6 वर्षाची, ती म्हणे बापू मलाही तुमच्यासोबत यायचं, चला ना मला थोडी खरेदी करायची. म्हटलं चाल. सकाळचं कीर्तन संपल्यानंतर ती म्हणे आपल्याला मॉलला जायचं आहे. मग मॉलला झाल्यानंतर त्या मॉलवाल्यांची, सिटीतल्या लोकांची अशी मेंटॅलिटी आहे की इथं फक्त उघड्या नागड्या लोकांनीच यायचं, धोत्रावाल्यांनी यायचं. मी आपलं आत गेलो, सगळे माझ्याकडं असं एखादं जनावर घुसल्यानंतर कसं पाहतात महाराज, एअरपोर्टला सुद्धा असंच पाहतात हो लोक आपल्यावर. बरं तिकीट आपण काढतोय आपल्या पैशाचं. म्हणजे लोकांची धारणा अशी की आपण विमानानं सुद्धा फिरायचं नाही, आपण चांगल्या गाड्यासुद्धा घ्यायच्या. मग आपण घ्यायचं काय? ताण नका घेऊ महाराज. अशी गाडी आपल्याकडे असली पाहिजे की ती महाराष्ट्रात कोणाकडे नसली पाहिजे. ऐश्वर्यात जगलं पाहिजे. तुम्ही घ्या नका घेऊ, मी घेणार आहे. का बरं घ्यायचं? हप्ते कोणाला भरायचे? मग जळू द्या ना. हे जळून जळून यांना फक्त मुळ्यात होऊ शकतो, याच्या पलीकडे दुसरी प्रगती नाही होणार यांची. आणि याच्यापेक्षा जास्त जळले तर भगिंदर होईल, पण दुसरं तुम्ही आमची बरोबरी करू शकणार. आणि तुम्हाला कुठं काय म्हणतो आम्ही, घाला ना धोत्र, व्हा महाराज. तुम्हाला दारू सोडायची नाही, तुम्हाला घरात बायको विचारत नाही, महाराजाला ज्ञान सांगायचं. आहा, अजिबात तसलं नाही. मी आपलं पाहत होतो, ते लोक माझ्याकडे पाहत होते. तिथं त्या हात कपडे घालणाऱ्या मुली, बसाडीवानी मेकअप केलेला, माझ्याकडे पाहून हसायच्या. मला माझ्याकडे पाहून हसत होत्या याचं दुःख नाही आहे, पण माझ्या धोत्राकडं, माझ्या शर्टाकडं, माझ्या टोपीकडं पाहून हसत होते याचं खूप मोठं दुःख झालं. पोरीनं खरेदी केली, 25-30 हजार रुपये माझ्याजवळ कॅश होती. त्या मॅनेजरला म्हणलं ही कॅश घे, बिल पे केलं. आणि जाता जाता त्या मॅनेजरला म्हणलं का रे तुला पगार किती आहे? तो म्हणे महाराज मला 25,000 रुपये पगार आहे. म्हणलं बरं बरं बरं. त्या 2 पोरी हसत होत्या. त्या पोरीला बोलवलं मी, इकडे या म्हणलं. त्यातली एक पोरीला म्हणलं का गं तुला पगार किती आहे? ती म्हणे महाराज मला 14,000 रुपये पेमेंट आहे. दुसरी म्हणलं तुला किती पगार आहे का? ती म्हणे महाराज मला 17,000 रुपये पगार आहे. मी त्या मॅनेजरला सांगितलं तुला 25,000 पगार आहे, हिला 14,000 आहे, हिला 17,000 आहे, तरी तुम्ही माझ्याकडे पाहून असता. मला ₹1,00,000 रोज आहे म्हणलं. किती आहे? तुमच्यासारखे 10 माकडं मी माझ्या गोशाळेवर शेण काढायला ठेवते शकतो, ते सुद्धा 25,000 रुपये महिन्याने. एक सांगू का, संप्रदायाच्या माणसाकडं हलकटतेनं पाहू नका महाराज, प्रेमानं पहा. संप्रदायाचं तुम्ही, संप्रदायातल्या लोकांना काय समजतात, लोकांना माझी धारणा चुकीची होऊन गेली, काही कळत नाही आहे. म्हणून मी खरं सांगू का, परमार्थ माणसाने ऐश्वर्यात केला पाहिजेत. कसं केलं पाहिजे? आपल्याकडे येणारे पोरं, जी गाय दूध देत नाही ती गोशाळेला, जी गाय दूध देत नाही ती कुठं? महाराज जा गोशाळेला घेऊन. जी नोट कुठं चालत नाही ती महाराजाच्या पाकिटामध्ये, नाही तर दानपेटीमध्ये. आणि जे पोरग कोणाच्याच कामी नाही, इथं जेवढे काही तुम्ही मंडळी बसलेली, एखादा तरी माणसाने हात वर करा, महाराज माझ्या लेकराला 12वी सायन्समध्ये 99% पडले आणि त्यांनी त्यांचं पोरग एखाद्या संस्थेत टाकलं. अरे अजिबात नाही आहे. पण मला अभिमानानं सांगा वाटतं, माझ्या ज्ञानोबरायचं विद्यापीठ, माझ्या ज्ञानोबरायची युनिव्हर्सिटी, माझ्या ज्ञानोबरायचं कॉलेज एवढं सुंदर आहे. चांगल्याला तर कोणी जवळ करतं महाराज. मतिमंदातलं मतिमंद जरी तुम्ही आळंदीला टाकलं, ते 4 वर्ष संस्था सुटून ज्यावेळेस समाजामध्ये कीर्तन करतं ना, तर क्लास 1 क्लास 2 वाल्याचंही डोकं चालत नाही. सामर्थ्य माझ्या ज्ञानोबरायचं कोबरायचं. ज्ञान होय बुढा. आणि
अतिमूर्ख त्या अरे ज्ञान जर दगडाला होऊ शकतं महाराज तर आमच्यासारख्या लेकरांवर कृपा झाली म्हणूनच कीर्तन करतोय ना. म्हणून निळोपराय सांगतात निळामणी ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तेनिशी पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. मला आनंद वाटतो. या मंडपाचं जर निरीक्षण केलं बाबा तर प्रामुख्याने एक गोष्ट तुमच्याही लक्षात आली असेल आणि एक गोष्ट माझ्याही लक्षात आली असेल. इथं 85% तरुणांची संख्या ही संप्रदायासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि संप्रदायामध्ये तरुण आलाच पाहिजे. माझी सर्वांना विनंती अरे असाच जर सर्व तरुण माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराचा जवळ आला, असाच जर महाराष्ट्रातला सर्व तरुण जर संप्रदायाच्या जवळ आला तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो भविष्यात 5 वर्षात वारकरी संप्रदायात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय राहणार. तुम्ही एवढा मोठा सप्ताह केला, त्या सप्त्याचं नियोजन म्हातारे लोक करायला होते का तरुण होते बाबा? तरुणच होते. वाढायला कोण होते? तरुण होते. अरे काही जुने लोक म्हणतात त्यांच्या गळ्यात माळ नाही, नसू दे तरी त्यांना सप्त्याचं कार्यकर्ते करा. काही लोक म्हणतात ते दारू पितात, अरे पिऊ दे दारू तरी त्यांना सप्त्याचे कार्यकर्ते करा. का? अरे तो पहिल्या वर्षी माळ घालणार नाही, दुसऱ्या वर्षी माळ घालणार नाही, पण तिसऱ्या वर्षी तरुण कीर्तनकाराचं कीर्तन ऐकल्यावर त्याला माळ घालायची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही. हे परिवर्तन फक्त इथंच आहे. म्हणून तरुणांना माझी हात जोडून विनंती पुरानो, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने एकत्रित या. अरे या भारताला पाकिस्तानपासून भीती नाही आहे पुरानो. या भारताला पाकिस्तानपासून भीती नाही, बांगलादेशपासून भीती नाही, नक्षलवाद्यापासून भीती नाही आहे. या देशाला सगळ्यात मोठी जर भीती कशापासून असेल तर फक्त व्यसनापासून आहे. मला इथं बसणाऱ्या सगळ्या तरुणांना सांगायचं अरे तुमच्यासोबत राहणारा मुस्लिम समाज दिवसातून 4 वेळेस नॉनव्हेज खातील ते, पण त्यांच्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर देशामध्ये 2% सुद्धा नाही आहे. आणि आपल्या पिण्याच्या टक्केवारीचा जर विचार करायला गेलो तर आपल्या लग्नामध्ये फक्त वरमाय नवरी पियेल नसती, नाही तर वरबाप बी पिये, नवरदेवाचा मामाही पियेले आणि नवरदेवाची मामी पियेले. का मामी का मामा? मामा. म्हणून सर्वांना माझी विनंती पोरांनो, कमीत कमी लग्न होऊस तरी नका पिऊ. प्रत्येक गावात 400-400 पोरं पडू नये. लटकते रे नारे पार त्यांनी सोमवार धरून पाहिला, मंगळवार धरून पाहिला, नाहीच कुठं काही जमलं तर शनिवारी सुद्धा जय हनुमान ज्ञान गुण सागर. पण मी तुम्हाला या व्यासपीठावरून सांगतो, महाराज साक्षीला तुम्ही काळजी करू नका गड्यांनो. आता तुमचे लग्न होणार नाही पोराव. 27ला कुंभमेळा आहे, ताण नका घेऊ. का लग्न होणारच नाही? कसं होणार महाराज? एवढं मार्केट वाढलं पोरीचं. अरे बाप रे बाप, देवा देवा देवा. मी कीर्तनकार झाल्यापासून आतापर्यंत माझ्या कोणाशी कोणतीच गोष्ट नाही किती झाली नाही. मी जे ठरवलं ते केलं. पण बाबा या 2 हातानं माझ्याकडून एक सुद्धा सोयरिका झून झाली. माझा अविवाहित ड्रायव्हर मला सोडून गेला म्हणे तो या नांदी लागलो तुम्ही तसा मरील, ते रात्री सोडून गेला महाराज मला. ही वस्तुस्थिती आहे महाराज, खरं सांगतोय तुम्हाला. इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आहे, मी तुम्हाला तुमचं पोरग म्हणून सांगतो. मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे. माया हो, तुमच्याकडे 5 एकर जमीन आहे. किती एकर जमीन आहे? बोला ना किती आहे? मग 5 एकर जर जमीन असेल माया हो, तर तुम्ही जवाई किती एकरावाला पाहायला पाहिजेत? लय पोरगी चांगली असेल तर 7 एकरावाला, लय चांगली असेल तर 8 एकरावाला, 9 एकरावाला, 10 एकरावाला, याच्यापेक्षा सुंदर असेल तर 15 एकरावाला, बरं 20 एकरावाला. एवढं अवघड झालंय महाराज. दोघी मायले की दररोज दुसऱ्याच्या शेतात आहे. दोघी मायले की दररोज दुसऱ्याच्या शेतात रोजाना आहे. घरी 1 गुंठा जागा नाही. आत्ताशी घरकुल यादीत नाव आलंय, म्हणजे स्वतःचं घर सुद्धा नाही. आणि बैठकीत बसली की माय म्हणती 15 एकरावाला पोरगा पाहिजे. किती? बरं पोरगी 1 पटशायनी, पोरीची माय 1.5 पटशायनी. पोरीची माय म्हणती माझी पोरगी शेतात घेणार नाही. आणि मग जमीन कशाला पाहिजे? माया हो, तुमच्या मुलीचं लग्न करत असताना मुलाकडे जमीन किती हे नका पाहू, तो कोणत्या नोकरीला हेही नका पाहू, त्याच्याकडे प्रॉपर्टी किती हेही नका पाहू. इथं बसणाऱ्या सगळ्या तरुण पोरींना मी तुमचा भाऊ म्हणून सांगतो, लग्न करत असताना मुलगा फक्त निर्व्यसनी पहा, तुमचा संसार सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तरुण पोरांना सुद्धा माझी विनंती, दारू गांजा मत पी यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. व्यसन नका करू. देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी,
स्वामी तिनी जगाचा, आई विना भिकारी, आई माझी मायेचा सागर. हे गाणं म्हणल्याशिवाय लोक बुक्का लावतच नाही बाबा, काय करणार, इच्छा नाही बरं मला म्हणायची, खरं सांगतो तुम्हाला. पण ते असं झालंय. मग त्याच्यामुळे ह्या जुन्या लोकांनी बोभाटा उठवला, याला एवढंच येतं नाही हो, मला त्याच्या अगोदरचं बी येत आहे ना. त्याच्या अगोदर मी का तुम्हाला काय गीतच म्हणत बसलो का, असं नाहीये. पण बरं तुमच्याकडून जाऊ द्या, मला बाबांसुद्धा सांगितलं, मला काही माहीत नाही, मला ऐकायचं म्हणलं. आता बाबांची इच्छा म्हणल्यानंतर मोडता येत नाही ना. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. अग तळपत्याहून हात अन रख रख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी गडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी हो हो मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती, प्रत्येकाने आपल्या वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं आहे. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. 7 ते 9 कीर्तनाचा फायदा हाच आहे की सगळे लोक मस्त आनंदात असतात, टवटवीत असतात. अगोदर खाल्लं की यांना कधी झोपाव ही पंचायत असती. त्यामुळं महाराजांना काही जरी सांगितलं तरी कहा गए थे तो कहा नाही और क्या लाया तो कुछ नाही आहे. अगदी सुंदर नियोजन, देखना कार्यक्रम. आता कार्यक्रम कसं करायचं हे तुमच्याकडूनच शिकलं पाहिजे महाराज, बरोबर आहे का नाही. एवढं सुंदर नियोजन केलं तुम्ही. महाराष्ट्रात आपल्या सप्त्यात जेवढं अन्नदान झालं बाबा तेवढं कुठंच नाही झालं. एवढं अन्नदान त्या काळामध्ये केलं. जे जया पाहिजे ते आहे रे. कामधेनू पाणी भरत होते महाराज. अन्नपूर्णासुद्धा आपल्या धर्ममंडपामध्ये काय भरत होती, पाणी भरत होती. आणि सगळी जर पुण्याई कोणाची असेल तर आपल्या नामदेव महाराजांची आहेत, नाथ महाराजांची आहेत. आणि त्यांच्या पुण्याईनंच हे एवढं सुंदर नियोजन आपल्याला. आपण कोण करणार आहे महाराज, करील ते काय नोहे महाराज. त्यांच्या कृपेमुळंच होतं महाराज. आपण ना मंदिर बांधू शकत, ना आपण सप्ताह करू शकत, ना आपण काही करू शकत. ही शक्ती आपल्या पाठीमागं उभी आहे, ही परंपरा आपल्या पाठीमागं उभी आहे. म्हणून एवढं सुंदर कार्य आपल्या हातातून होत आहेत. मी सर्व मंडळीला विनंती करील, हे बघा संप्रदायात काम करणाऱ्या माणसाला माझी विनंती आहे, ज्यांनी संप्रदायासाठी आपलं जीवन खर्च केलं आहे, ज्यांनी धर्मासाठी आपलं जीवन बलिदान दिलं आहे, अशा लोकांना जपा बरं. मी खरं सांगू तुम्हाला, एखादा पुढारी मेल्यानंतर देशाचं वाटोळं नाही होत महाराज. कारण तो मेला त्याची बायको तयार असते, बायको मेली की नवरा असतो, दोघं मेले तर पोरं तयार असतात, पोरं मेले तर नातू असतो, चुलत भाऊ असतो. त्याच्यामुळे देशाचं नुकसान होत नाही आहे. पण एखादा महात्मा जर गेला ना महाराज तर 1000 वर्ष तपश्चर्या करावं लागते. तेव्हा कुठं नामदेव महाराजासारखा एखादा महात्मा जन्माला येईल, तेव्हा कुठं नाथ महाराजासारखा एखादा महात्मा जन्मा येईल. हे बघा, नामदेव महाराजाची सेवा तुम्हाला घडली, नाथ एकनाथ महाराजांची सेवासुद्धा घडाली, आणि आता महाराजांची सेवासुद्धा तुम्हाला आणि आपल्याला घडती आहे. मी खरं सांगू का महाराज, राजकारणी लोकांवर प्रेम करणारे लोक पाहिले मी, पण हे ईशाले आहे ना, तुम्ही काहीतरी खाऊ घातलेलं आहे महाराज त्याला, बरोबर आहे का नाही. त्यानं कधीही मला फोन करू द्या, ते फक्त तुमच्याविषयीच बोलत असतं. अरे म्हणला रे आपलं काही बोलत जाईना रे, नाही म्हणे महाराज. आज आम्ही जेवढं आहोत
तेवढं महाराजांमुळंच आहोत. खरं सांगू का महाराज, तुम्ही सर्वांना सोबत घेऊन चालता, सर्वांवर प्रेम करता, म्हणून हे लोक येतात. हे विद्यार्थी अवस्थेतले आमचे दत्ता महाराज असतील, हे सगळे जे मंडळी ना, हे तुमच्या प्रेमामुळे इथे येतात महाराज. मोठ्या सप्त्यामध्ये मला फोन केला होता दादाने की कीर्तन, पण त्यावेळेस माझं पुण्य कमी पडलं बाबा, बरोबर आहे का नाही. लेकिन बचेंगे तो फिर लढेंगे, बरोबर आहे का नाही. तो एकच सप्ताहाने असे लय मोठे सप्ते करणे आहे आपल्याला, बरोबर आहे का नाही. निश्चित नामदेव महाराजांची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये विशालदादाने सांगितलं आहे, महाराजांची आज्ञा आहे, बरोबर आहे का नाही. कारण की तुम्ही आम्हाला विनंती नसती करायची, महाराजांनी काय करायची, जी परंपरेतले लोक आहे त्यांनी काय करायची असती आज्ञा. मी त्यांना म्हणलं काळजी करू नका, नक्की मलासुद्धा कार्यक्रमाला येता आलं नाही, तेव्हापासून मला मंदिर पाहायची इच्छा होती. आपल्या तिथं मागच्या वेळेस आलो होतो जेवायला, त्यानं जेवण बनवलं, काय नाव आहे त्याचं, तुम्हीच आहे का ते. अरे बापरे, त्यावेळेस आचार्य होते, डायरेक्ट आता स्वामीजी झाले, किती परिवर्तन आहे, बापरे बाप. एवढं सुंदर जेवण केलं तर महाराज या माणसानं, 1000 बायाच्या हाताला चवून एवढी या माणसाच्या हाताला चव. म्हणजे मी नारदाच्या गादीवर सांगतो, त्याच वेळेस मी तुमचा माणूस फोडण्याचा प्रयत्न केला होता बरं. त्यावेळेस मी राजाला म्हणलं, अरे आपण त्याला 20,000 रुपये पगार देऊ, चला ना आपल्या तिकडे घेऊन, पण ते तुम्हाला सोडून जाणं शक्यच नाही महाराज. काय सगळ्या पक्षाचे लोक फुटले महाराज, काँग्रेसचे फुटले, राष्ट्रवादीचे फुटले, शिंदे गटाचे फुटले, उद्धव गटाचे फुटले, पण BJPचा एखादा आमदार फुटलेला पाहिला तुम्ही नाही. हे तसे BJPचे आमदार आहे, बरोबर आहे का नाही. हे संघाचे मंडळी, हे मेले तरी संघाचे म्हणून, नाथ महाराजांचेच म्हणून मारणार, आणि जिवंत आहे तोपर्यंत नामदेव महाराजांचेच म्हणून मारणार. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं आहे. सर्वच कार्यक्रमासाठी उपस्थित परिसरातील गायक, वादक, कीर्तनकार मंडळी, ज्यांनी सुंदर असं आत्ताच मन मंदिरावर सुंदर अशी कथा केली. आमचे शंकरदादा खूप सुंदर आहे, एकदम उगवता तारा आहे महाराज. आम्ही सोबतच राहिलेलो आहे, पण सुंदर प्रगती दादाने केली. सर्वच मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. पुनश्च एकदा महाराजांच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला, म्हणून महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करायची. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती करतोय. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? अजिबात नाही, रुपया मागत नाही, काळजी करू नका. पण त्या गाईची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. सुंदर असं त्या गाईच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. पासपोर्टवानी मला सांगितलं होतं, म्हणे पुरुषोत्तम, लोकांना पैसे मागण्यापेक्षा अशी काही व्यवस्था निर्माण करा की पैसेही मागायचे नाही, गाईची सेवाही करायची. बरं, आपल्याकडे ज्या गाई येतात त्या गाईचं दूधच निघत नाही, तर काय तूप विकणार आहे आपण का दही विकणार आहे का दूध. म्हणून त्याच्यातून सुंदर अशी वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर क्रीटा गाडी उभी आहे, प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. मी नामदेव महाराजांच्या दरबारातून सांगतो, त्यातला एकही रुपया माझ्या कुटुंबासाठी जाणार नाही, तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. याची शाश्वती मी नारदाच्या गादीवरून देतो. ज्ञानेश्वर